रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, जीव माझा गुंतला या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अंतरा जेलमध्ये बसून मल्हारचाच विचार करत असते। ती विचार करत असते की आपण मल्हार सरांबद्दल किती चुकीचा विचार केला, परंतु ते तसे नाही आहेत, त्यांनीच आपल्याला सपोर्ट केला आहे। आता मला काही केलं तरी माझ्या अभ्यासावर फोकस हा करायलाच पाहिजे, असा अंतरा विचार करत असते। लगेच तिथे दानिशही येतो आणि तिथल्या इन्स्पेक्टरला सांगतो की काही झालं तरी आत्ता आपल्याला खानविलकरांची कस्टडी गमवायची नाही, म्हणजे अंतरा खानविलकरांना आपण कस्टडीमध्ये ठेवलेच पाहिजे, असं दानिश त्या इन्स्पेक्टरला बोलत असतो। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की चित्रा, सुधाकर, श्वेता हे तिघेही एकत्र बोलत असतात। त्यावेळी चित्रा आणि सुधाकर श्वेताला बोलतात की जे काही केलं आहे ना ते आम्हीच केलं आहे, तू काहीही केलेलं नाही। त्यावेळी श्वेता म्हणते माझ्यामुळेच मल्हार हा अंतराला डिवोर्स देणार आहे, कळलं ना। त्यावेळेस चित्रा आणि सुधाकर म्हणतात पण आमच्यामुळेच आज अंतरा जेलमध्ये आहे, हे तू विसरू नको, जे काही आहे ना ते आमचं सगळा प्लॅन आहे, असं चित्रा आणि सुधाकर त्या श्वेताला बोलत असतात। त्यावेळेस श्वेता म्हणते तुम्ही खानविलकरांच्या महलात राहणार आणि मी अशी राहणार, असं नाही होणार हा, मी सुद्धा महलात येणार आणि मी सुद्धा मल्हारबरोबर लग्न करणार। त्यावेळेस चित्रा आणि सुधाकर म्हणतात म्हणजे काय? त्यावेळेस श्वेता म्हणते मी सुद्धा श्वेता मल्हार खानविलकर होणार आणि तुम्ही 15 दिवसाच्या आत माझे लग्न हे मल्हारबरोबर लावून द्यायचे, आणि जर का तुम्ही 15 दिवसाच्या आत माझे लग्न मल्हारबरोबर लावून दिले नाही तर 16व्या दिवशी मी तुमचे ड्रग्ज प्रकरणाचे भांडे सगळ्यांना सांगणार, म्हणजेच मी तुमचं जे काही भांडे ते फोडणार आणि मल्हार सरांना जाऊन मी सगळं काही तुमच्याबद्दल सांगणार, असं श्वेता सुधाकर आणि चित्राला धमकी देते। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मल्हार आणि वकिलांचं बोलणं सुरू असतं। मल्हार वकिलांना बोलतो की काही झालं तरी आपल्या अंतराला बाहेर काढायचं आहे। त्यावेळेस वकील म्हणतात परंतु सर आपल्याकडे ठोस पुरावे नाही आहेत, त्याच्यासाठी आपल्याला पुरावे असणं गरजेचं आहे आणि NCBकडे सगळे पुरावे आहेत। त्यावेळेस मल्हार म्हणतो पुराव्यांची काळजी तुम्ही करू नका, पुरावे मी शोधन, फक्त तुम्ही बेल कशाही प्रकारे अंतराला बेल मिळाली पाहिजे याची काळजी घ्या, असं बोलून तिथून मल्हार आणि वकील निघून जातात। मल्हारने इकडे इन्स्पेक्टर मोरेंना फोन लावलेला असतो आणि मल्हार इन्स्पेक्टर मोरेंबरोबर बोलत असतो की मला माहिती आहे सर तुमच्यावर सुद्धा वरून काहीतरी प्रेशर असणार आहे, पण तुम्हाला असं वाटतं का खरंच अंतराने हे सगळं काही केलं असेल, आणि प्लीज मला तुम्ही काहीतरी ठोस पुरावा द्या, मला थोडीशी मदत करा, असं मल्हार इन्स्पेक्टर मोरेंबरोबर बोलत असतो। त्यावेळेस इन्स्पेक्टर मोरेसुद्धा मल्हारला मदत करायला तयार झालेले असतात। तर इकडे आपल्याला पाहायला मिळते की दानिश हा अंतराला घेऊन चाललेला आहे। त्यावेळेस दानिशला काही रिपोर्टर अडवतात आणि प्रश्न विचारतात की या केसचं काय झालं। त्यावेळेस रिपोर्टर्सला दानिश उत्तर देत असतो की आरोपीने गुन्हा हा कबूल केलेला आहे आणि या केसचा निकाल लवकरच लागेल आणि पुढे काय होईल मी तुम्हाला ते सांगेल, असं म्हणून दानिश तिथून निघून जातो। हे सगळं काही न्यूजवर सुहासिनी काकू आणि आजी बघत असतात। हे बघितल्यानंतर आजी लगेचच बोलतात ह्या पोरीला काही वेळ लागला आहे का, हिने कशाला गुन्हा कबूल करून स्वतःचा जीव धोक्यात टाकला आहे। त्यावेळेस सुहासिनीसुद्धा म्हणते हो खूपच चुकीचं काम केलं आहे तिने, परंतु ही न्यूज बघितल्यानंतर सुधाकर आणि चित्राला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू दिसते। इकडे चित्रा आणि सुधाकर टेरेसवर येऊन तो आनंद साजरा करतात आणि एकमेकांना कोल्ड्रिंक देऊन ते म्हणतात की आत्ता आपण खरे यशस्वी झालो, आपला प्लॅन खऱ्या अर्थाने जिंकला, असं ते दोघं एकमेकांशी बोलत असतात। तर इकडे मल्हारला मोरे सर भेटायला आलेले असतात। मोरे सर गाडीमध्ये मल्हारच्या भेटायला येतात आणि मल्हारला भोईटेचा फोटो देतात आणि म्हणतात हा खूप महत्त्वाचा पुरावा आहे, हा पुरावा घेऊन तुम्ही अंतराची सुटका करू शकता। त्यावेळेस मल्हार म्हणतो की तुम्ही आमच्यासाठी खूप मोठी मदत केली आहे। त्यावेळेस तो मोरे म्हणतो की प्लीज काही झालं तरी माझं नाव कोणाला कळू देऊ नका। त्यावेळेस मल्हार त्यांना म्हणतो तुम्ही मला आज एवढी मदत केली आहे, मी चुकूनही हे नाव तुमचं कोणाला कळू देणार नाही, असं बोलून तिथून मोरे निघून जातो। तर इकडे मल्हार हा भोईटेचा शोध घ्यायची सुरुवात करतो। त्यावेळेस मल्हार हा गाडीतून उतरलेला असतो, तो भोईटेचा शोध घेत असतो, परंतु त्याचा पाठलाग करत लगेच तिथे दानिशही आलेला असतो, म्हणजे दानिशचं पूर्णपणे लक्ष हे मल्हारवर असतं। दानिश हे सगळं बघतोय की मल्हारच भोईटेचा शोध घेतोय, हे सगळं काही बघितल्यानंतर दानिश जरासा विचार करतो। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळीकडे मल्हार हा भोईटेला शोधत असतो, परंतु मल्हारला भोईटे कुठेच सापडत नाही। त्यावेळेस मल्हार हा दमलेला असतो आणि एका दुकानापुढे उभा राहतो।
त्यावेळेस मल्हारचे लक्ष त्या दुकानामध्ये असणाऱ्या CCTV कॅमेऱ्याकडे जाते। त्यावेळेस मल्हारच्या डोक्यात येते की हे CCTV कॅमेऱ्यामध्ये इथे घडलेल्या सगळ्या घटना फुटेज असतील। त्यामुळे मल्हार आतमध्ये जातो आणि ते CCTV फुटेज बघतो आणि CCTV फुटेजचे डिस्क स्वतःकडे घेऊन घरी येतो। तर इकडे घरी आल्यानंतर मल्हार ते CCTV फुटेज पूर्णपणे बघत असतो आणि भोईटेचा फोटो आणि ते CCTV फुटेज मिळवण्याचा तो प्रयत्न करत असतो। तर नंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मल्हार हा दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याच ठिकाणी भोईटेचा शोध घ्यायला गेलेला असतो आणि भोईटेचा शोध घेत असताना सगळीकडे तो भोईटेला पुन्हा शोधत असतो। तर इकडे भोईटे आपल्याला वेषांतर करून बसलेला दिसतो, म्हणजेच भोईटेने आता भिकाऱ्याचा अवतार धारण केलेला असतो आणि भोईटे रस्त्याला भीक मागताना आपल्याला दिसतोय। तितक्यात भोईटेला कोणाचा तरी फोन येतो आणि भोईटे फोनवर बोलायला कोपऱ्यामध्ये जातो। फोनवर बोलायला कोपऱ्यामध्ये गेल्यानंतर समोरच्या माणसाला तो बोलत असतो की हा कोणत्या नंबरवरून तुम्ही फोन केला आहे, मला आधीचा नंबर बदलला का आणि मला पोलिसांपासून वाचायचे म्हणून मी आता हाही नंबर बदलणार, असं म्हणून तो हसत असतो आणि त्याला असं वाटतं की आपण आता अंतराला पूर्णपणे या केसमध्ये फसवलेले आहे। तर इकडे मल्हार तो भोईटेला शोधायला आलेला असतो। त्यावेळेस मल्हारची नजर या भोईटेवर जाते आणि भोईटेची नजर सुद्धा मल्हारवर जाते। आता खरोखरच मल्हार हा खरोखरच भोईटेला घेऊन कोर्टामध्ये हजर होणार का, हे सुद्धा पाहणे फारच इंटरेस्टिंग आहे। तसेच आता श्वेता म्हणल्याप्रमाणे श्वेता चित्रा आणि सुधाकरचे भांडे फोडणार का, हे पाहणेसुद्धा फारच इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।